शीतल मोठ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? तर अगदी आनंदात ना. तर आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि आमच्या इकडं पण आता पाऊस यायला लागलेला आहे बघा. ठीक आहे. जास्त वारा आहे आणि पाऊस कमी. ठीक आहे. हे जास्त वाऱ्यामुळं सगळं पाणी नाही आज सगळीकडे. तुमच्याकडे पाऊस यायला लागला का सांगा, कारण इकडे आता सुरुवात झालेली आहे कोल्हापूरमध्ये. म्हणजे दिवसभर कसं थोडंसं उघडलेलं असायचं आणि सकाळ आणि संध्याकाळ असं पाऊस येतोय आणि दुपारी पूर्ण असं म्हणजे ऊन पडल्यासारखं होतंय. म्हणजे अजून ॲक्च्युली पावसाळा सुरू झाला आहे का नाही हे पण कळे ना. तर चला म्हटलं तुम्हाला थोडासा आमच्या इकडं पावसाळा सुरू झाला हे दाखवावं. आणि पावसाळा सुरू झाला की जरासं आपल्या आरोग्याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. आणि पावसाळ्यात विशेष म्हणजे पाणी साठल्यामुळं कसं डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. मग त्यामुळं डेंग्यूसारखे रोग वगैरे आपल्याला होण्याची शक्यता असते. तर त्यावेळेला आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे. आणि आरोग्याची पावसाळ्यात विशेष का काळजी घेतली पाहिजे, कारण जास्तीत जास्त ओलावा निर्माण झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बुरशी वाढते, ओलसर ठिकाणी, आणि त्याच्यापासून सुद्धा आपल्याला त्रास होत असतो. तर जास्तच पाऊस राहिला होता. आवाज थोडासा तुम्हाला कमी येईल. ठीक आहे. एवढंच तिथं जरा असं इकडं पाणी यायला लागलं बघा. दिवसभर नव्हता पाऊस, म्हणजे आत्ताच यायला लागलेला आहे. तर चला म्हटलं पाऊस आला. मला ते व्हिडिओ करायचा मोह काय आवडला नाही, कारण पाऊस खूप दिवस झाला नव्हता. ठीक आहे. तर चला, बाय बाय, घ्या काळजी.